नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. आज आपण पुणे, सासवड या भागातील देवदेवालय तसेच गड किल्ले, मल्हारगड, पानसेवाडा, बुलेश्वर मंदिर, दौलतमंगल किल्ला व ढवळगड असे किल्ले आपण आज पाहणार आहोत. आपल्यासोबत एकूण 17 मित्र आहेत. पहाटेच मल्हारगड तसेच बुलेश्वर, दौलतमंगल हे किल्ले पूर्ण करून आम्ही ढवळगड गाठला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला आंबळे गावापासून बुलेश्वरच्या डोंगर रांगेवर समुद्रसपाटीपासून 864 मीटर, पायथ्यापासून 100 मीटर उंचीवर वसलेला आहे. किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून 130 मीटर उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे, सासवड, वनपुरी, सिंगापूर, पारगाव, चौफुला, वाघापूर, आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर अंदाजे 18 ते 20 किलोमीटर आहे. गावामधून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत जातो. गडाचा दुसरा मार्ग उरळी कांचन गावातून आहे. गड चढून आल्यानंतर मेटाचे अवशेष दिसू लागतात. मेटावर खडकात कोरलेले एक पाण्याचे टाके आहेत. या टाक्याचा आकार 15 बाय 8 फूट इतका आहे. मेटावरील मंदिरासमोर पाण्याचे टाके असून त्याची दुरुस्ती झालेली आहे. टाक्याशेजारीच झाडीमध्ये पत्र्यांच्या छपराखाली पगडी घातलेला गणपतीची मूर्ती आहे. ढवळगडाच्या माचीवरील गणेश मंदिरासमोरच एक शिवलिंग देखील आहे. किल्ल्याच्या जाण्याच्या 2 मार्गापैकी आंबळे गावाकडून येणाऱ्या मार्गावर गडाचे दुसरे मेट आहे. या मेटावर बांधलेले चुन्याचे घाणे आपल्याला पाहावयास मिळेल. चुन्याच्या बांधकामाचे अवशेष देखील आपल्याला पाहावयास मिळेल. घाण्यापासून पुढे किल्ल्याच्या मुख्य चढावरती हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे. एका दगडामध्ये पाठीला पाठ लावून हनुमानाचे 2 शिल्पे आपल्याला पाहावयास मिळतील. गडाच्या दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प एका घुमटामध्ये आहे. किल्ल्याचा दरवाजा अर्धा पडलेला असून त्याच्या शेजारी अर्ध्या भागात तटबंदीचे भिंत आणि बुरुज आपल्याला पाहावयास मिळते. दरवाजाच्या आत उजवीकडे देवडी आपल्याला पाहावयास मिळेल. मूळ जागेत बदल करून ती निवासासाठी वापरले असल्याचे लक्षात येते. देवडी आतील बांधकाम पेशवेकालीन वाटते, कारण पेशवेकालातील विटा यात वापरण्यात आलेल्या दिसतात. येथील पाण्याच्या टाक्यांचे आत्ताच बांधकाम केलेले लक्षात येते. या गडावर सर्वात मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वराचे महादेवाचे मंदिर. यांचे बांधकाम 2 भागात विभागलेले आहे. ते मध्ये सभामंडप आणि गाभारा. मंदिराला बाहेरील बाजूस गोमुख देखील आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराची डागडुजी ही स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. समोर म्हणजेच पूर्वेला पाण्याचे दुसरे टाके आहे. टाक्यांच्या समोरच उतारावर तटबंदीचे भग्न अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. गडाला सर्व बाजूनी तटबंदी होती, परंतु काळाच्या ओघामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे त्या ढासळलेल्या दिसत आहेत. पूर्वेकडील उत्तरेकडील तटबंदीचे अवशेष तुरळक प्रमाणात आपल्याला दिसतात. गडाच्या उत्तरेकडील उतारावर खडकात कोरलेले पाण्याचे टाके आहे. महाराष्ट्रात अशी अनेक देवस्थाने आहेत ज्यांच्या भोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख गड असा केलेला आहे. उदाहरणार्थ जेजूरगड, कानिफनाथगड, सप्तशृंगीगड, साताऱ्याजवळील साखरगड. बुलेश्वर डोंगर रांगेतील वर्णन करत असताना मल्हारगड, बुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केल्याचे आपल्याला काही पुस्तकातून लक्षात येते.
तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद केलेले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपती ग्रंथामध्ये ढवळगडाचा उल्लेख केल्याचा आढळतो. पुरंदरचे धुरंधर या पुस्तकात ढवळगडाचे एक छायाचित्र शिवाजीराव एक्के यांनी दिलेले आहे. किल्ल्यावरील अवशेष पुरातत्व सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेले आहे. ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चित सांगता येत नाही, पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे किल्ला शिवकालीन असावा असे सांगण्यात येते. सभासद बखरीमध्ये ढोलागड नावाचा किल्ल्याचा उल्लेख आहे. हा ढोलागड म्हणजेच ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश होऊन तो ढवळगड झाल्याचे म्हटले जाते. तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम सध्या तरी दिसत नाही. काळाच्या ओघामध्ये ते पडले असावे. ढवळगड आणि शेजारच असलेल्या मल्हारगड हे दोन किल्ले बांधकामामध्ये खूपच साम्य आढळते. ढवळगड किल्ल्याचा बुरुज आणि मल्हारगड किल्ल्यावरचा बुरुज बरेचसे साम्य आहे. यामुळे हा किल्ला पेशवाई कालखंडात बांधला असावा असे म्हटलं जाते. आपल्यासमोर दिलेली माहिती ही अनेक वेबसाईट त्याचप्रमाणे वृत्तपत्रे यातून संकलित केलेली आहे. यामध्ये काही चुका किंवा दुरुस्त्या असतील, कमतरता असलीस त्याबद्दल क्षमस्व. तर मित्रांनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर जावे. ह्यासोबतच मल्हारगड, दौलतमंगल तसेच पुरंदर हे तीनही किल्ले आपल्याला पाहता येतील. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा.